नमस्कार मित्रांनो, बघा आमच्या संध्याताईचं काय चालू आहे. ही वर गट्टोळ ऊस खुरपायचा चालूया. काही सांगायचं, बायका मिळत नाही ते आता. हां चालू आहे आता घरच्या घरीच खुरपायचं बघा. हां आता वाजले त्या 12. मी आलती 9 आलती मळ्यात. हां आता 1-2 साऱ्या काढल्या बघा ऊसाच्या. हां आता गव्हात बांधून घरी जायचं तर लागायला लागलं. ऊन बिन भुका बी पोटाला लागायला लागले त्या. हां आता घरी जाते, गटोळ टाकती, मस्त्र पाणी पाजती, शेरड पाणी पाजती, जेवण करते. गव्हात टाकती, वैरण टाकती, जेवण करती आणि परत ना मग 3 वाजता ऊन खाली झालं का नाही निवांत यायचं मळ्यात डबल. आज शर्ट घातला नाही, धुतलाय, धुवून टाकलाय शर्ट. ती सगळ्या अंगाला चरारायला लागलंय मला. ऊन कडक आहे, आभाळाचं ऊन असल्यामुळं लय चपा ऊन लागतंय. आबाळाचं ऊन आहे त्यामुळे बघते ना. मग काय तर. ठीक आता आहे. एवढं गटूळ तुम्ही घ्या बाबा, मला काय घ्याय काय आपली कपासाठीच नाही बाबा. लय कटाळा आलाय मला. चालतंय, ठीक आहे. मग दर घेतो तोपर्यंत कॅमेरा धरतो. लय घ्या उचलून गटूळ तेवढं. उचलतंय का उचलू लागू? चला मग. तर चला आता घरी जायचं बघा. ही अशी आमच्या इकली पिकं, ही सगळा ऊसच आहे बघा. एवढा टपका सगळा ऊसच आहे. तर हे चालले तर पुढं. मला पुढच्या कॅमेऱ्यात दाखवती. यांनी घेतलंय गटूळ. मला गावा दम भरायला लागला, म्हणलं घ्यावं जाता. घेतलंय त्यांनी. हे ही आमची वांगी ती इकडं वांगी लावली ती. तर वांग्याला चांगल्या प्रकारे बघा फुटायला लागले ते आता. फुटवा साईडनं फुटायला लागलाय असे बघा इकडं. आणि पुढं समोर बाग आहे. काही दिवसात आता कसं आहे बघा, दिवसांदिवस ऊन वाढतच चाललंय. त्यामुळे जेवढं सकाळच्या पारी रानातलं काम होईल तेवढं दिवसभर जरी रानात थांबलं, जरी दिवस ऊन खाऊन काम केलं तरी काम सकाळचं काम ऐकत नसतं. त्यामुळे सकाळचं लवकर आपलं घरी जाऊन धुणं भांडी केलं तर चालतंय, पण सकाळचं रानात यावं लागतंय पहिलं. म्हणून आता सकाळचं ते ऊन लय पडायला लागले. आता जायचं मस्तपैकी घरी जायचं. भांडी बिंडी जेवण करून भांडी घासून निवांत आपलं सावलीला. ते काय भांडी घासायला ऊन लागतंय सावलीला, आपलं निवांत घासत बसायची भांडी. पण उन्हाचं रानातलं काम होत नाही ना, त्यामुळं सकाळचं आलेलं बरं. तर ही आमची बाग आहे बघा. मागच्या कॅमेऱ्यात तुम्हाला दाखवत हे बघा. ही आमची बाग आहे, फुलात आहे. तर आम्ही काल परवा दिवशी ह्याचा प्रयोग केला होता बघा. गूळ, विलायची, सुंठ मिक्स करून उकळी काढली होती बागेतच चूल करून. तर त्याचा रिझल्ट खरं 100% आला आहे बरं का. महवाची माशी सगळ्या बागेत आता फिरते बघा. वाट बघायला लागत होती आधी, आता काय वाट बघायला लागत नाही. सगळ्या बागेत महवाची माशी फिरते आता. आता दाखवली असती पण ऊन लय पडलंय त्याच्यामुळं दिसणार नाही. सगळं इकडं ही आहे. तर अशा प्रकारे आपली बाग बघा. एकदम कळी तर लय जोरात आली बघा. इथनं आता जायचं गाडीव गावात. मला घेताय का नाही गाडीव? हां नेताय ना? नाही परत नाही मी थांबायची तुमच्यासाठी. परत तुम्ही एकदम नाही म्हणायचं. मी चालते आता. उन्हाचं काय चालू वाटत ना बघा मला. काय आहो पळत बारकी पोरगी पळत येईल. हां ठेवलं आता गटुळ. मला कपडे आणून दे की, बादली भरली तिकडं. होय. तर बघा आता ठुले गट्टुळ. आता आम्ही चालू काय नाही चालले तिकडे. कपडे धुतले. हां हां सुती नाही साडीची ही काय करायचंय.
होय सुती पाहिजे त्याला. बरं ठीक आहे. शेवगे शेंगा बी आणल्या नाही ते वरनं जाऊन. जाऊन घेऊन येते का मग? हा आता मला जाणवतंय वर जवळ आहे वर जाय. आता मग जवळच होतं ना जाताना, किती जवळच होतं अंतर हा हां गेली नाही आता म्हणलं माझ्या आता लक्षात आलं. होय. असू दे चला. तर हे बघा धुणं पण आणलेलं मळ्यात धुयाला. घरी पाण्याची उघड टंचाई होते उन्हाळ्यात इच्छे, मग आपलं मकाला पाणी लावलं होतं वाफ्याने, मग त्याच्यात धुतलं चिंबरला धुणं. टेन्शन नाही आपलं राहत. कुत्र्याचं गावात कसं लागतं बघितलं का? हो सगळ्या अंगाला कुत्र्याचं गावात त्या आता साडीला. कुत्र्याचं गावात कसलं असतं? चला घ्या ऊन मुलकाच पडलंय, मला उभं राहू वाटणं उन्हात. चला जाऊ ऊन पडलंय, आबाळ आलंय बघा इकडून. ढग आल्यामुळं जादाच ऊन लागते बघा, है का? जरा राहिलंय लागलं माझं अंग, आज शर्ट घातला नव्हता काय नव्हता त्याच्यामुळे. चला तोपर्यंत पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटू.